नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे टेन्सेस संबंधीच्या या व्हिडिओ कोर्समध्ये। हा कोर्स मी प्रियंका राठोड यांनी तुमच्यासाठी डिझाइन केलेला असून आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्याला टेन्स या घटकासंदर्भात उपयुक्त अशी माहिती पोहोचवणं आणि हा घटक अगदी चांगल्या पद्धतीने समजून घेऊन कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असोत, अगदी त्या शालेय जीवनापासून त्या कुठल्याही परीक्षात तुम्ही देत असेल तरी तुम्हाला याच्यावर म्हणजे टेन्स या घटकावर विचारलेला प्रश्न हा अगदी चांगल्या पद्धतीने सोडवता यावा, हा एक प्रामाणिक हेतू यामागे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर टेन्स याचं मराठीतून अर्थ जाणून घेऊया। टेन्स म्हणजे काय, तर टेन्स म्हणजेच काळ। आपण एखादी वाक्य बोलतो किंवा एखादी क्रिया केव्हा घडली हे सांगतो, तर याचा जो आपल्याला बोध होतो तो कशावरून होतो, तर तो आपल्याला त्याच्या क्रियापदावरून होतो। आणि या जेव्हा बोध होण्याच्या क्रियापदालाच आपण क्रियापदाचा काळ असं म्हणतो। आणि जेव्हा आपल्याला एखादी घटना भूतकाळात किंवा वर्तमान काळात म्हणजे सध्या चालू आहे किंवा भविष्यकाळात घडणार आहे हे जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं किंवा हे जेव्हा आपल्याला दर्शवायचं असतं, तेव्हा आपण काळाचा वापर करतो। त्यालाच आपण इंग्रजीमध्ये टेन्सेस असं म्हणतो। आता आपल्या सगळ्याला माहीत आहे की काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात। तर हे 3 प्रकार कोणते, तर याबद्दल आपण माहिती घेऊया। पहा, काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात। यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स यांचा समावेश होतो। प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर वर्तमान काळ। एखादी क्रिया जर वर्तमान काळात घडलेली असेल किंवा वर्तमान काळात घडत असेल तर ती क्रिया आपण वर्तमानात काळात आहे असं म्हणतो। त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट असं म्हणतो। आता समजा तुम्हाला एखादी क्रिया सध्या चालू असलेली दाखवायची असेल तर तुम्ही प्रेझेंट टेन्स याचा वापर करणार। जसं की समजा आपण सध्या काही लिहित असाल तुम्ही, तर तुम्ही काय म्हणणार, आय राईट। म्हणजेच इथे तुम्ही लिहिण्याची क्रिया सध्या चालू असलेली दाखवत आहेत, म्हणजेच हा प्रेझेंट टेन्सचा एक्झाम्पल झाला। त्यानंतर एखादी क्रिया भूतकाळात घडून गेलेली आहे हे दाखवण्यासाठी आपण पास्ट टेन्स याचा वापर करीत असतो। अगदी अशाच पद्धतीने एखादी क्रिया भविष्यात घडणार आहे असं जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं तेव्हा आपण त्यासाठी फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ याचा वापर करतो। तर यानुसार जो क्रियापद आहे, क्रियापदाचा जो काळ आहे, यावरून आपण जो वाक्य आहे त्याचा प्रकार प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे की फ्युचर टेन्स आहे असं करतो। त्यानंतर आपल्याला या प्रत्येक भागाचे म्हणजे प्रेझेंट टेन्सचे, पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे अजून 4 सब टाइप्स पडतात, त्याबद्दल माहिती घ्यायची। तर ते 4 अजून त्याचे उपप्रकार पडतात। ते कोणकोणते, तर पहिला उपप्रकार येतो सिंपल इनडेफिनाइट टेन्स। त्यालाच आपण मराठीमध्ये साधा काळ असं म्हणतो। दुसरा प्रकार पडतो प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस किंवा इम्परफेक्ट टेन्स। यालाच आपण चालू किंवा अपूर्ण काळ असं म्हणतो। तिसरा प्रकार येतो परफेक्ट टेन्स। यालाच आपण पूर्ण काळ असं म्हणतो। आणि चौथा प्रकार येतो परफेक्ट प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्स। यालाच आपण म्हणतो चालू पूर्ण काळ असे। तर अशा पद्धतीने आपण 4 सब टाइप्सची माहिती घेतली। आता आपण खऱ्या अर्थाने प्रेझेंट टेन्स हा जो पहिला प्रकार आहे याबद्दल माहिती घेऊया। त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर वर्तमान काळ। याच्यामधला पहिला उपप्रकार म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स याबद्दल माहिती घेऊया। आपल्याला माहीत आहे की आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जर शोधायचं असेल तर आपण त्याच्यातील वाक्याची रचना पाहतो। तर जर ती वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा स्वरूपात केलेली असेल तरच ते
सिम्पल प्रेझेंट टेन्स असतं. एक्झाम्पल बघा, आय राईट, यू राईट, वी राईट किंवा ही राईट. आपण शी राईट असं सुद्धा वापरतो. तर हे काही आहेत जे सिम्पल प्रेझेंट टेन्सची एक्झाम्पल्स आहेत. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय, तर द सिम्पल प्रेझेंट टेन्स इज वन ऑफ सेव्हरल फॉर्म्स ऑफ प्रेझेंट टेन्स इन इंग्लिश. तर हा प्रेझेंट टेन्सचा एक फॉर्म आहे ज्याच्यामध्ये इट इज यूज्ड टू डिस्क्राईब, तो काही गोष्टी डिस्क्राईब करण्यासाठी वापरला जातो. हॅबिट्स, अनचेंजिंग सिच्युएशन्स, जनरल ट्रूथ अँड फिक्स्ड अरेंजमेंट्स. तर काय काय करण्यासाठी, तर हॅबिट्स म्हणजे सवयी, अनचेंजिंग सिच्युएशन म्हणजे ज्या सिच्युएशन कधीही बदलत नाहीत अशा, जनरल ट्रूथ म्हणजे जे आपण म्हणतो ना की वैश्विक सत्य, कधीही न बदलणारं सत्य. त्याचबरोबर फिक्स्ड अरेंजमेंट म्हणजे एखादी गोष्टीचं जी बाब आहे ती तशीच घडते, हे सांगण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. द सिम्पल प्रेझेंट टेन्स इज सिम्पल टू फॉर्म, जस्ट यूज द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. याचं आपल्याला फक्त बेस फॉर्म वापरत असतो आपण वर्बचा, आणि खूप सोपं असं हे टेन्सचा टाईप आहे. जसं की एक्झाम्पल पाहायचं झालं तर आय टेक, यू टेक, वी टेक, दे टेक. द थर्ड पर्सन सिंग्युलर टेक्स अँड यस ॲट द एंड. समजा आपण थर्ड पर्सन वापरलं ही किंवा शी अशा स्वरूपात, तर त्या ठिकाणी आपण जो वर्ब आहे त्याला यस हा प्रत्यय लावतो, म्हणून इथे काय होतंय, ही टेक्स किंवा शी टेक्स असे. त्यानंतर द सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. हे कुठे कुठे वापरतो आणि त्याचे एक्झाम्पल काय याबद्दल माहिती घेऊया. आपण आपल्या काही सवयी म्हणजे टू एक्सप्रेस हॅबिट्स, टू एक्सप्रेस जनरल ट्रूथ्स अँड रिपीटेड ॲक्शन्स म्हणजे वारंवार आपण करीत असलेल्या सवयी, ऑर अनचेंजिंग सिच्युएशन्स म्हणजेच न बदलणाऱ्या परिस्थिती, इमोशन्स अँड विशेष म्हणजेच आपल्या भावना आणि आपले मनातील म्हणजे जे आपण अभिनंदन करतो, विशेष असं त्याच्यासाठी वापरतो त्या गोष्टी, याच्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. बघा, आय स्मोक, हॅबिट म्हणजे एखादी व्यक्तीची सवय आहे, तो स्मोकिंग करतो, तर ते सांगण्यासाठी तो आय स्मोक असं म्हणतो. आय वर्क इन लंडन, तर याचं जो व्यक्ती आहे तो काम करतोय कुठे, तर लंडनला, आणि ती न बदलणारी त्याची सिच्युएशन आहे, त्यासाठी सुद्धा तो सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतोय. आता लंडन इज अ लार्ज सिटी, तर हे एक जनरल ट्रूथ आहे म्हणजे एक वैश्विक सत्य आहे. तर अशा पद्धतीने सिम्पल प्रेझेंट टेन्सचा इथे वापर केलेला आहे. अजून बघा, टू गिव्ह इन्स्ट्रक्शन ऑर डायरेक्शन्स, आपल्याला कोणाला इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल किंवा आपण कोणाला डायरेक्शन सांगत असू, तर तेव्हा सुद्धा आपण इथे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. जसं की आपल्याला सांगायचं असेल, यू वॉक फॉर 200 मीटर्स देन यू टर्न लेफ्ट, तर तू 200 मीटर्स पायी चालत जा आणि मग डाव्या बाजूला वळ असं सांगायचंय, डायरेक्शन द्यायचे, त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे. तर याच्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यांचा वापर करतो. टू एक्सप्रेस फिक्स्ड अरेंजमेंट्स, प्रेझेंट ऑर फ्युचर, तर प्रेझेंट म्हणजेच सध्या कंडिशनमध्ये असलेला आणि भविष्यात होणाऱ्या अरेंजमेंट सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. युअर एक्झाम स्टार्ट्स ॲट 9, म्हणजेच तुमची एक्झाम ही 9 वाजता सुरू होणार आहे असं दाखवायचं आहे. टू एक्सप्रेस फ्युचर टाईम आफ्टर सम कंजक्शन्स, म्हणजेच काही भविष्यातील वेळ, फ्युचर टाइम्स आफ्टर सम कंजक्शन्स, जसं की आफ्टर, व्हेन, बिफोर, ॲज सून ॲज, अंटिल, ही विल गिव्ह इट टू यू व्हेन यू कम नेक्स्ट सॅटर्डे. तर इथे आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे एक्सप्रेस फ्युचर टाईम म्हणजे भविष्यातील आपल्याला टाईम सांगायचा आहे, आफ्टर सम कंजक्शन्स, त्याच्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. बी केअरफुल, द सिम्पल प्रेझेंट टेन्स इज नॉट युज्ड टू एक्सप्रेस ॲक्शन्स हॅपनिंग नाऊ,
म्हणजे ज्या गोष्टी सध्या चालू आहेत हे दाखवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण वापर करीत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्झाम्पल्स काही समजून घेऊया आपण. जर तुमच्या काही सवयी तुम्हाला सांगायच्या असतील तर तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कशा सांगणार? ही ड्रिंक्स टी ॲट ब्रेकफास्ट, शी ओनली ईट्स फिश, दे वॉच टेलिव्हिजन रेग्युलरली. आता आपण एखादी क्रिया वारंवार करीत असतो ज्याला आपण रिपीटेड ॲक्शन्स असं म्हणतो, तर ही रिपीटेड ॲक्शन्स आपण कसे सांगतो? तर वी कॅच द बस एव्हरी मॉर्निंग, इट रेन्स एव्हरी आफ्टरनून इन हॉट सी सन, अँड दे ड्राईव्ह टू मोनॅको एव्हरी समर. तर इथे अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर पुढचे एक्झाम्पल्स घेऊया. फॉर जनरल ट्रूथ्स, जर तुम्हाला वैश्विक सत्य सांगायचं आहे किंवा एक साधारण आपण जे सत्य म्हणतो की जे कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही गेलात तरी तेच खरं होणार आहे, तर ते काही सत्यसुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतो. जसं की वॉटर फ्रीजेस ॲट 0 degrees. बी ऑप्शन आहे द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. सी ऑप्शन आहे हर मदर इज पेरुव्हियन. अँड पुढे आहे फॉर इन्स्ट्रक्शन ऑर डायरेक्शन. आपल्याला कोणाला सूचना द्यायच्या असेल किंवा कोणाला दिशा दाखवायची असेल तर ओपन द पॅकेट अँड पोर द कंटेंट इन टू हॉट वॉटर. तर आपण बऱ्याचशा काही गोष्टी अशा ऑनलाईनहून ऑर्डर करत असतो आणि त्याच्यामध्ये मग समजा मॅगी किंवा नूडल्स असं काही असतात, तर त्याच्यात अशाच इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात, ओपन द पॅकेट अँड पोर द कंटेंट इन टू हॉट वॉटर असे. तर इथे डायरेक्शन्स सांगण्यासाठी, इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. यू टेक द नंबर 6 बस टू वॅटनी अँड देन द नंबर 10 टू बेडफोर्ड असं पण आपण सांगण्यासाठी वापरतो, डायरेक्शन सांगण्यासाठी. पुढचं एक्झाम्पल बघा. फॉर फिक्स्ड अरेंजमेंट्स, म्हणजेच आपण काही अरेंजमेंट ज्या करतो त्या अरेंजमेंटसाठी वापरतो. हिज मदर अराइव्स टुमारो, त्याची आई उद्या येईल असं सांगायचं आहे. तर आवर हॉलिडे स्टार्ट्स ऑन 26 मार्च. तर आपली अरेंजमेंट आहे यांची अगोदरच प्रिव्हियसली की 26 मार्चला यांना सुट्ट्या लागणार आहेत, तर यासाठी पण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. विथ फ्युचर कन्स्ट्रक्शन्स, म्हणजेच शी विल सी यू बिफोर शी लिव्स, वी विल गिव्ह इट टू हर व्हेन शी अराइव्स. 2 वाक्यांचं एकत्रीकरण आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूया प्रेझेंट टेन्सचा, तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर याला कशासाठी म्हणतात माहिती आहे का? तर द प्रेझेंट कंटिन्युअस आल्सो कॉल्ड ॲज प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. इथे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये इज अ व्हर्ब टेन्स विच इज यूज्ड टू शो दॅट अँड ऑन गोईंग ॲक्शन, म्हणजेच चालू असलेली क्रिया. इज हॅपनिंग नाऊ, म्हणजे आत्ता घडत आहे. आयदर ॲट द मोमेंट ऑफ स्पीच ऑर नाऊ, म्हणजेच ती मोमेंट ऑफ स्पीच आहे, ऑर नाऊ इन लार्जर सेन्स, म्हणजेच मोठ्या सेन्समध्ये. द प्रेझेंट कंटिन्युअस कॅन आल्सो बी यूज्ड टू शो दॅट अँड ॲक्शन इज गोइंग टू टेक प्लेस इन द नियर फ्युचर, म्हणजेच भविष्यामध्ये ही ॲक्शन कशी घडेल तर याबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रीड ऑन डिटेल्ड डिस्क्रिप्शन्स, म्हणजेच जे डिटेल्ड डिस्क्रिप्शन आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरतो. एक्झाम्पल बघा. अँड प्रेझेंट कंटिन्युअस आपण कसं वापरतो ते बघा. द प्रेझेंट कंटिन्युअस इज फॉर्म्ड, त्याचं सूत्र आहे फॉर्म्स ते मध्ये त्याचा, तर ते कसं बघा. ॲम इज ऑर आर प्लस प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजेच व्हर्बचा प्रेझेंट पार्टिसिपल इथं वापरायचा आहे ॲम इज आर घेऊन. द क्वेश्चन्स आर इंडिकेटेड बाय इन्व्हर्टिंग द सब्जेक्ट अँड ॲम इज आर. निगेटिव्ज आर मेड विथ नॉट. जर अफर्मेटिव्ह असेल तर ॲम इज आरच वापरणार, पण निगेटिव्हमध्ये सांगायचं असेल तर नॉटचा वापर करणार. स्टेटमेंट बघा. यू आर वॉचिंग टी व्ही, तरी ते ती क्रिया सध्या चालू असलेली क्रिया आहे, तर ॲम इज आर मधला आर इथं वापरलाय आणि व्हर्बचा प्रेझेंट पार्टिसिपल वापरलाय जो की ING प्रत्यय लावलाय वॉचला, आणि म्हणून यू आर वॉचिंग टी व्ही असं इथे झालंय.
तेच जर प्रश्न विचारायचा असेल क्वेश्चन स्वरूपात तर आर यू वॉचिंग टीव्ही असं वाक्यरचना करावी लागेल, आणि निगेटिव्ह करायचं असेल तर यू आर नॉट वॉचिंग टीव्ही असं करावं लागेल. तर अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म्स आपण पाहिले. एक्झाम्पल्स बघा. यू आर लर्निंग इंग्लिश नाऊ, यू आर नॉट स्विमिंग नाऊ, आर यू स्लीपिंग. पुढे बघा. आय एम सिटिंग, आय एम नॉट स्टँडिंग. इथे आपल्याला एम इज आर प्लस आय एन जी प्रत्यय लक्षात ठेवायचा आहे. यू आर नॉट स्विमिंग, आर यू स्लीपिंग, आय एम सिटिंग, आय एम नॉट स्टँडिंग, इज ही सिटिंग ऑर स्टँडिंग. त्यानंतर दे आर रीडिंग देअर बुक्स. त्यानंतर दे आर नॉट वॉचिंग टेलिव्हिजन. त्यानंतर व्हॉट आर यू डुईंग, आणि पुढचं आहे व्हाय आरंट यू डुईंग युअर होमवर्क असे. आता सेकंड यूज समजून घेऊया त्याचा आपण. लॉंगर ॲक्शन्स इन प्रोग्रेस नाऊ. तर ज्या क्रिया सध्या अजूनही चालू आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण चालू वर्तमान काळ किंवा सिंपल प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा सिंपल कंटिन्युअस टेन्स याचा वापर करीत असतो. सिंपल नाही, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर करीत असतो. एक्झाम्पल बघा. आय एम स्टडिंग टू बिकम अ डॉक्टर, आय एम नॉट स्टडिंग टू बिकम अ डेंटिस्ट, आय एम रीडिंग द बुक टॉम सॉवियर, आय एम नॉट रीडिंग any books right now, are you working on any special project at work, aren't you teaching at the university now. असे काही एक्झाम्पल्स आहेत जे आपण वापरतो. त्यानंतर आपण यूज इन नियर फ्युचर म्हणजेच नजीकचा भविष्यकाळ सांगण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करीत असतो. समटाइम्स स्पीकर्स यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टू इंडिकेट that happening or that something will or will not happen in the near future. म्हणजेच भविष्यामध्ये हे घडेल हे दाखवण्यासाठी. एक्झाम्पल बघा. आय एम मीटिंग सम फ्रेंड्स आफ्टर वर्क. पुढचं आहे आय एम नॉट गोइंग टू द पार्टी टू नाईट. त्याच्या पुढे आहे इज ही विजिटिंग हिज पॅरेंट्स नेक्स्ट वीकेंड. त्याच्या पुढे आहे isn't he coming with us tonight. म्हणजेच तो आपल्यासोबत येणार आहे की नाही आज रात्री असं सांगायचं आहे. त्यानंतर चौथा वापर आहे याचा रिपिटेशन अँड इरिटेशन विथ ऑलवेज. म्हणजेच द प्रेझेंट कंटिन्युअस विथ वर्ड्स सच ॲज ऑलवेज ऑर कॉन्स्टंटली एक्सप्रेसेस द आयडिया दॅट समथिंग इरिटेटिंग ऑर शॉकिंग ऑफन हॅपन्स. नोटिस दॅट द मीनिंग इज लाईक सिम्पल प्रेझेंट. म्हणजे सिम्पल प्रेझेंट सारखी मिनिंग असते बट विथ निगेटिव्ह इमोशन्स. रिमेंबर टू पुट वर्ड ऑलवेज ऑर कॉन्स्टंटली. तर याच्यात वर्ड्स कसे असतात ऑलवेज किंवा कॉन्स्टंटली बिटवीन बी अँड व्हर्ब प्लस आय एन जी. म्हणजेच बी आणि व्हर्ब प्लस आय एन जीमध्ये हे वर्ड्स वापरलेले असतात. एक्झाम्पल्स बघा. शी इज ऑलवेज कमिंग टू क्लास लेट. म्हणजेच ती नेहमी क्लासमध्ये उशिरा येते असं सांगायचं आहे. ही इज कॉन्स्टंटली टॉकिंग. ते नेहमी सातत्याने बोलत असते. आय विश ही वूड शट अप. पुढे बघा. आय डोंट लाईक देम बिकॉज दे आर ऑलवेज कंप्लेनिंग असं. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स याबद्दल आपण माहिती घेऊया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ असं आपण म्हणतो त्याला. तर यामध्ये द प्रेझेंट परफेक्ट इज अ वर्ब टेन्स which is used to show that an action has taken place once or many times before. Now the present perfect is most frequently used to talk about experiences or changes that have taken place, but there are other less common uses as well. Read on detailed descriptions, examples and present perfect exercises. तर तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स मी देत आहे जसे की प्रेझेंट परफेक्ट फॉर्म्सचे. तर आपल्याला पहिलं द प्रेझेंट परफेक्ट फॉर्म कसा असतो तो समजून घ्यायचा. द प्रेझेंट परफेक्ट फॉर्म इज युज्ड
has or have plus past participle. क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन्स आर इंडिकेटेड बाय इन्व्हर्टिंग द सब्जेक्ट अँड हॅज हॅव, आणि निगेटिव्ह असेल तर ते नॉट सहित बनवावे लागतील. जसं की स्टेटमेंट असेल तर कसं घेणार आपण, यू हॅव सीन दॅट मूवी, तर हॅव किंवा हॅज ऐवजी तर यू बरोबर हॅज नाही तर हॅव लागतं. तर यू हॅव आणि पास्ट पार्टिसिपल, तर सीचं पास्ट पार्टिसिपल सीन होतं तर सीन वापरलं. दॅट मूवीज मेनी टाइम्स असं झालं. त्यानंतर क्वेश्चन जर करायचा असेल तर यालाच हॅव यू सीन दॅट मूवी मेनी टाइम्स क्वेश्चन मार्क असं आपल्याला करावं लागेल. आणि जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर आपण काय करणार, यू हॅव नॉट सीन दॅट मूवी मेनी टाइम्स असं आपल्याला करावं लागणार. आता या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे यूज काय काय आहेत याबद्दल माहिती घेऊया. पहिलं यूज आपण जाणून घेऊया, अनस्पेसिफाईड टाइम बिफोर नाऊ. म्हणजे आपल्याला अनस्पेसिफाईड म्हणजे जो स्पेसिफाईड असा टाइम नाही नाऊच्या अगोदर म्हणजे आत्ताच्या अगोदर, त्याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. बघा, we use present perfect to say that an action happened at an unspecified time before now. The exact time is not important. तर इथे एक्झॅक्ट टाइमची काही गरज नसते. यू कॅन नॉट यूज द प्रेझेंट परफेक्ट विथ स्पेसिफिक टाइम एक्सप्रेशन्स सच ॲज यस्टरडे, 1 year ago, last week, when I was child, when I lived in Japan, at the moment, that day, one day, etc. आपण असं दाखवण्यासाठी याचा वापर करीत असतो. We can use the present perfect with unspecific expressions. म्हणजे आपण काही अनस्पेसिफिक एक्सप्रेशन बरोबर पण वापरत असतो, जसं की एव्हर, नेव्हर, वन्स, मेनी टाइम्स, सेव्हरल टाइम्स, बिफोर, सो फॉर, ऑलरेडी, येट, etc. तर काही एक्झाम्पल आपण जाणून घेऊया प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे. आय हॅव सीन दॅट मूवी 20 times. हॅव आणि सीन असं लागलेलं आहे. आय थिंक आय हॅव मेट हिम वन्स बिफोर. तिसरं एक्झाम्पल बघा, देअर हॅव बीन मेनी अर्थक्वेक्स इन कॅलिफोर्निया. चौथं एक्झाम्पल बघा, पीपल हॅव ट्रॅव्हल्ड टू द मून. पाचवं एक्झाम्पल आहे, पीपल हॅव नॉट ट्रॅव्हल्ड टू मार्स. त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे, हॅव यू रीड द बुक येट. त्याचं पुढचं एक्झाम्पल आहे, नो बडी हॅज एव्हर क्लाइम्ड दॅट माउंटेन. आणि पुढचं एक्झाम्पल आहे, हॅज देअर एव्हर बीन अ वॉर इन द युनायटेड स्टेट्स. पुढे, यस देअर हॅज बीन अ वॉर इन द युनायटेड स्टेट्स असे. तर अशा पद्धतीने हे आहे. त्याच्यानंतर टाइम एक्सप्रेशन्स विथ प्रेझेंट परफेक्ट. आपण प्रेझेंट परफेक्टचा वापर करून टाइमसुद्धा एक्सप्रेस करण्यासाठी याचा वापर करतो. जसं की व्हेन वी यूज प्रेझेंट परफेक्ट इट मीन्स दॅट समथिंग हॅज हॅपन्ड ॲट सम पॉइंट इन अवर लाईव्स बिफोर नाऊन. म्हणजे आतापेक्षा अगोदर काहीतरी घडलेलं आहे. रिमेंबर द एक्झॅक्ट टाइम द ॲक्शन हॅपन्ड इज नॉट इम्पॉर्टंट. तर आपल्याला एक्झॅक्ट टाइम लक्षात ठेवायचं आहे. कोणती घटना घडली हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. एक्झाम्पल आपण समजून घेऊया. हॅव यू बीन टू मेक्सिको इन द लास्ट इयर. पुढचं एक्झाम्पल बघा, आय हॅव सीन दॅट मूवी 6 times इन द लास्ट मंथ. त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे, दे हॅव हॅड 3 tests इन द लास्ट वीक. तर अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पण वापर केला जातो. तर बघा, लास्ट इयर अँड इन द लास्ट इयर आर व्हेरी डिफरंट इन मिनिंग. लास्ट इयर मीन्स द इयर बिफोर नाऊ. लास्ट इयर म्हणजे काय, तर मागचं वर्षी. अँड इट कन्सिडर्ड अ स्पेसिफिक टाइम विच रिक्वायर्स सिम्पल पास्ट. तर त्याला एक स्पेसिफिक टाइम रिक्वायर्ड आहे आणि त्याच्यासाठी सिम्पल पास्ट आवश्यक आहे. इन द लास्ट इयर म्हणजे काय, तर
मीन्स फ्रॉम 365 डेज ॲगो अंटिल नाऊ, म्हणजे 365 दिवसापासून सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत असा अर्थ होतो. इट इज नॉट कन्सिडर्ड अ स्पेसिफिक टाईम, त्याला एक स्पेसिफिक टाईम म्हटलं जात नाही. सो इट रिक्वायर्स प्रेझेंट परफेक्ट. आता एक्झाम्पलमधून अधिक चांगलं समजेल. आय वेंट टू मेक्सिको लास्ट इयर. पण इथे बघा, आय वेंट टू मेक्सिको इन द कॅलेंडर इयर बिफोर धिस वन, तर असं पण त्याला वापरतात. दुसरं एक्झाम्पल बघा, आय हॅव बीन टू मेक्सिको इन द लास्ट इयर. त्याचं पुढचं एक्झाम्पल बघा, आय हॅव बीन टू मेक्सिको ॲट लिस्ट वन्स ॲट सम पॉइंट्स बिटवीन 365 डेज ॲगो अँड नाऊ. यूज टू बघा, ड्युरेशन फ्रॉम द पास्ट अंटिल नाऊ, म्हणजेच मागून आत्तापर्यंत दाखवण्यासाठी नॉन कंटिन्युअस व्हर्बसाठी सुद्धा वापरतात. With non-continuous verb and non-continuous uses of mixed verbs, we use the present perfect to show that something started at the past. म्हणजेच काहीतरी भूतकाळात चालू झालेलं होता and has continued to up until now, म्हणजे आत्तापर्यंत ते चालू आहे. For 5 minutes म्हणजे 5 मिनिटासाठी, for 2 weeks म्हणजे 2 आठवड्यासाठी, and since Tuesday म्हणजे मंगळवारपर्यंत, आर ऑल ड्युरेशन्स विच कॅन बी युज्ड द प्रेझेंट परफेक्ट. तर ते कोणतेही जे प्रेझेंट परफेक्टमध्ये आपण वापरू शकतो. एक्झाम्पल बघा, आय हॅव हॅड अ कोल्ड फॉर 2 weeks. शी हॅज बीन इन इंग्लंड फॉर 6 months. मेरी हॅज लव्ड चॉकलेट सिन्स शी वॉज अ लिटिल गर्ल. त्यानंतर ॲडवर्ब प्लेसमेंटसाठी सुद्धा याचा वापर करतात. द एक्झाम्पल्स बिलो शो द प्लेसमेंट फॉर ग्रामर ॲडवर्ब such as always, only, never, ever, still, just and etc. Example बघा, you have only seen that movie one time. दुसरा एक्झाम्पल बघा, have you only seen that movie one time. तर इथे आपल्याला only हे वापरले ॲडवर्ब प्लेसमेंट म्हणून इथे. त्यानंतर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह बद्दल माहिती घेऊया एक्झाम्पल्समध्ये. तर मेनी टुरिस्ट हॅव व्हिजिटेड दॅट कॅसल, हे ॲक्टिव्हमध्ये दाखवलंय. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं दाखवतात, दॅट कॅसल्स हॅज बीन व्हिजिटेड बाय मेनी टुरिस्ट, अशा पद्धतीनुसार. तर अशा पद्धतीने आपण टेन्समधील प्रामुख्याने प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि यांचे सब टाईप्स याची थोडी थोडी माहिती घेतली. आणि यामध्ये सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, मग पुढे प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स याबद्दल माहिती घेतली. याच्या पुढील भागामध्ये आपण पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स यांची इन डिटेल माहिती घेऊया, जेणेकरून तुमचा टेन्स हा टॉपिक अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊन जाईल. धन्यवाद.